रिटायरमेंट एज किंवा सेवानिवृत्तीचे वय जवळ आले की आपल्याजवळ पुरेशी धनराशी असायला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटते। अनेक नागरिक त्यासाठी आधीपासूनच प्रयत्नशील असतात आणि विवाहित असतील तर स्वतःसोबत लाईफ पार्टनरच्याही भविष्याचा विचार करतात। म्हणून नागरिकांसाठी प्रत्येक इन्शुरन्स कंपनी जॉइंट लाईफ म्हणून एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देत असते। तर आज आपण अशाच एका इन्शुरन्स पॉलिसीबाबत चर्चा करणार आहोत ज्यामध्ये रिस्क किंवा जोखीम अजिबात नाही। अगदी अर्ली एज पासून गुंतवणुकीला तुम्हाला सुरुवात करता येते आणि मॅच्युरिटीच्या वेळी भरगच्च बोनसही मिळतो। नमस्कार मित्रांनो, सरकारचे अधिकृत खाते म्हणजे पोस्ट ऑफिस मार्फत चालविल्या जाणाऱ्या या प्लॅनचे किंवा पॉलिसीचे नाव आहे जॉइंट लाईफ ॲश्युरन्स, जिला युगल सुरक्षा म्हणून सुद्धा ओळखतात। पॉलिसीचे अत्यंत महत्त्वाचे व आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रीमियममध्ये पती आणि पत्नी दोघांनाही सम ॲश्युर्ड व जमा बोनसच्या रकमेइतका लाईफ कव्हर म्हणजे जीवन विमा मिळतो। वेगवेगळा प्रीमियम भरण्याची गरज पडत नाही। आता बघूया पॉलिसी कोणाला खरेदी करता येते। मित्रांनो, सुरुवातीला ही पॉलिसी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध होती, परंतु आता केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच डिफेन्स अँड पॅरामिलिटरी सर्व्हिसेस म्हणजे संरक्षण आणि निमलष्करी सेवा, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँक, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA, MBA, वकील यासारखे प्रोफेशनल्स, तसेच BSc बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSC नॅशनल स्टॉक एक्सचेंज अंतर्गत लिस्टेड सर्व कंपनीजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पोस्ट ऑफिसची ही पॉलिसी खरेदी करता येते। पॉलिसीसाठी पात्रता काय आहे? जॉइंट लाईफ एंडॉवमेंट ॲश्युरन्स प्लॅन असल्याने पती किंवा पत्नी दोघांपैकी एक जण पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी पात्र असणे आवश्यक असेल। म्हणजे दोघांपैकी एक जण या कर्मचारी लिस्टमधील असणे गरजेचे असेल। समजा दोघेही अशा लहान कंपनीमध्ये कार्यरत असतील जी BSc किंवा NSC मध्ये लिस्टेड नाही किंवा लिस्टमधील कुठल्याही कार्यालयात काम करत नसतील तर त्यांना हा विमा घेता येणार नाही। मित्रांनो, ही पॉलिसी पती व पत्नी दोघांकरिता आहे, त्यामुळे पॉलिसी खरेदी करतेवेळी दोघांचेही कमीत कमी वय मिनिमम एज ॲट एंट्री 21 वर्ष आणि जास्तीत जास्त वय म्हणजे मॅक्सिमम एज ॲट एंट्री 45 वर्ष असणे गरजेचे आहे। थोडक्यात दोघांपैकी जो ज्येष्ठ पॉलिसीधारक असेल त्याचे वय 45 पेक्षा अधिक नसावे आणि दोघांचेही वय 21 ते 45 वयोमर्यादेतच असायला हवे। पॉलिसी अंतर्गत कमीत कमी सम ॲश्युर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम ही 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत तुम्हाला निवडता येते। पॉलिसी टर्म किंवा पॉलिसीचा कालावधी कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 20 वर्षांचा असेल। मित्रांनो, पॉलिसी टर्म या मर्यादेत जितका जास्त घेता येईल तितके तुमचे रिटायरमेंट चांगल्या प्रकारे प्लॅन होईल। थोडक्यात या पॉलिसी अंतर्गत शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा प्रयत्न करा। पॉलिसीचे ॲडिशनल फीचर्स: पॉलिसीला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास पॉलिसीवर कर्जाची सुविधा उपलब्ध होते आणि पॉलिसी सरेंडर सुद्धा करता येते। पॉलिसी टर्म दरम्यान मुख्य पॉलिसी होल्डर अथवा पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर जो जिवंत असेल त्याला डेथ बेनिफिट्सही मिळतात। प्रीमियम तुम्हाला मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली मोडमध्ये भरता येतो आणि पॉलिसीवर दरवर्षी ठराविक दराने निश्चित बोनस जमा होतो जो मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाला दिला जातो। आता जाणून घेऊ बोनसचा रेट काय आहे आणि त्याचे कॅल्क्युलेशन। मित्रांनो, पोस्ट ऑफिस जॉइंट लाईफ ॲश्युरन्स किंवा युगल सुरक्षा पॉलिसीवर लास्ट डिक्लेअर्ड बोनस प्रति 1000 सम ॲश्युर्ड मागे 52 रुपये इतका आहे। निर्धारित मर्यादेमध्ये सम ॲश्युर्ड जितका जास्त असेल त्यानुसार बोनस दरवर्षी दिला जातो। उदाहरण म्हणून काही सम ॲश्युर्ड रकमांवर 20 वर्षांसाठी दरवर्षी आणि एकत्रित जमा होणारा बोनस आता स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे। जसे 5 लाखांवर दरवर्षी 26,000 रुपये आणि संपूर्ण 20 वर्षात 5,20,000 रुपये बोनस मिळतो। याच प्रकारे 10 लाखांवर दरवर्षी 52,000 रुपये आणि 20 वर्षात 10,40,000चा बोनस मिळतो। बोनसबाबत एक महत्त्वाची सूचना समजावून घ्या। जर तुम्ही पॉलिसी खरेदी केल्याच्या तारखेपासून 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी सरेंडर केली तर बोनस करिता ती पात्र राहत नाही व त्यावर कुठलाही बोनस दिला जात नाही। परंतु 5 वर्षांनंतर सरेंडर केली तर कमी विमा रकमेवर प्रपोर्शनेट बोनस तुम्हाला मिळतो। इतर सम ॲश्युर्डच्या रकमेवर जनरेट होणारा वार्षिक आणि संपूर्ण टर्मसाठीचा बोनस तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। मित्रांनो, आता युगल सुरक्षा पॉलिसी उदाहरणामार्फत समजावून घेऊ। समजा एक 35 वर्षीय व्यक्तीने स्वतःसाठी आणि त्याच्या 28 वर्षीय पत्नीकरिता पोस्ट ऑफिस युगल सुरक्षा प्लॅन खरेदी केला।
ज्यामध्ये 20 वर्ष पॉलिसी टर्मची निवड करून 20 वर्षांनंतर एक निश्चित रक्कम मिळावी म्हणून 10 लाख रुपयांचा सम ॲश्युअर्ड त्याने निवडला। तर अशा प्रकारे प्रीमियम व बेनिफिट्सचे कॅल्क्युलेशन असेल। मंथली प्रीमियम भरला तर 4,392 रुपये, क्वार्टरली प्रीमियम भरला तर 13,176 रुपये, हाफ इयरली मोडमध्ये 26,353 रुपये आणि इयरली म्हणजे दरवर्षी प्रीमियम मोड निवडला तर 52,706 रुपये प्रीमियम त्या व्यक्तीला भरावा लागेल। यातील जर वार्षिक प्रीमियमचा मोड निवडला असेल तर एकत्रितपणे 10,54,112 रुपये प्रीमियम भरला जातो। प्रति 1,000 सम ॲश्युर्डवर 52 रुपये दराने दरवर्षी 52,000 रुपये प्रमाणे 20 वर्षात एकत्रित 10,40,000चा बोनस जमा होतो आणि 20 वर्षांनंतर ज्यावेळी पॉलिसी मॅच्युअर होते त्यावेळी मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून सम ॲश्युर्डचे 10 लाख रुपये आणि जमा बोनस 10,40,000 रुपये असे एकूण 20,40,000 रुपये पॉलिसीधारकाला वयाच्या 52व्या वर्षी मिळतात। म्हणजे मोठ्या कॉर्पस सोबत रिटायरमेंट व्यवस्थित प्लॅन होते। मिळालेला हा कॉर्पस किंवा हा फंड त्या व्यक्तीला इतरही पेन्शन स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून नियमित पेन्शन मिळवता येते। तर पोस्टाच्या या सुरक्षित जॉईंट लाईफ प्लॅनमधील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर वाटते का ते कमेंट करून अवश्य कळवा व इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि पेन्शन संबंधीच्या महत्त्वपूर्ण माहितीकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।